जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट सक्तीचा आदेश काढल्याने शहरातील शाळेमध्ये जाणाऱ्या, दुकानात जाणाऱ्या व छोट्या मोठ्या काम करणाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत होता। परंतु आज टाइम वार्ता न्यूज यांनी शेख साहेब यांची मुलाखत घेऊन शहरामधील हेल्मेट सक्ती नाही पण नॅशनल हायवेवर हेल्मेटची काळजी गरज आहे, कारण अपघात हा नॅशनल हायवेवर करतो म्हणून हेल्मेट हा हायवेवर घातला पाहिजे। आणि पोलीस अधीक्षक यांनी असा आदेश केला आहे की कोणावरही दबाव टाकला जाणार नाही, म्हणून आपण जळगावकर कुठल्याही भीतीला घाबरू नये। आपली सुरक्षेसाठी हेल्मेट हा सक्तीचा असून कुठलाही अपघात घडू नये असे पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांच्या जळगावकर जनतेला त्यांनी आवाहन केलेले आहे। शेख साहेब नमस्कार, क्राइम न्यूज चॅनलचे संपादक बागुल। आता आपण जळगावच्या या रस्त्याला पालदीपासून तर हातापर्यंत 100 दुकाने मी हेल्मेटची पाहिली। बरोबर, फार वर्षांनी मी हेल्मेट पाहतोय, याच्यावर काय म्हणणं आपलं? आणि असं वाटतं काय लोकांना की शहरातल्या शहरात हेल्मेटची गरज नाही आहे, दूरचा प्रवास असेल त्यालाच हेल्मेटची गरज आहे? जरा उत्तर द्या का? बघा, हायवेला जे लोक येतील, हायवेला दुकानं लागलेले हेल्मेटचे, बरोबर, तर मी जळगाव शहराच्या नागरिकांना आवाहन करतो की हायवेला जाताना हेल्मेटचा वापर करावा। नाही, मानतो आम्ही त्या विषयाला, पण काय होऊन जातं शाळेत जाताना काही लोकांना आहे ना थोडा त्रास होतोय। नाही, तर यावर काय? शहरामध्ये नाही ना, आम्ही काय म्हणतो जे शहरामध्ये आहे, आकाशवाणी आहे, हे आपल्या गावातून लोक येत आहे, त्यांना आम्ही हेल्मेटची आपली सक्ती नाहीये, फक्त जे हायवेला आहे त्यांना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.